हॅलो, आज आपण हेल्थ हार्मनी फिजिओथेरपी क्लिनिक मध्ये ऍक्च्युअली कॅन्सर पेशंटसाठी स्पेशली काय आपण करू शकतो त्यासाठी लिम्फॅटिक सिस्टीमचा व्हिडिओ जो आधी आहे तो तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला छान कळणार की लिम्फॅटिक सिस्टीमचा रोल हा कॅन्सर पेशंटसाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी की लिम्फॅटिक सिस्टीमला हेल्प करायला आपण काय चांगलं करू शकतो। सोप्यात सोपं म्हणजे एक मशीन आहे जी न्यूमॅटिक कंप्रेशन पंप असं म्हणतात, ती ही मशीन आहे। यामध्ये हे दोन जे पायाचे कप्स आहेत हे एकत्र जर आपल्या पायावर सूज येत असणार, आता ती कॅन्सरमुळे शक्यतो जास्त असते, पण बाकी पण नॉर्मल कंडिशन्स जर आपल्याला काहीही दुखापत नाही आहे आणि तरी पायावर सूज येते, फार वेळ उभं राहिल्याने, फार चालणं अवघड होतं किंवा फार 2-4 तास 5 तासांचा प्रवास केला आपण कारमध्ये जेव्हा पाय खाली असतात, डिपेंडेंट पोझिशन जेव्हा पायाला येते किंवा दिवसभराच्या काळानंतर सायंकाळी सूज वाढते, झोपायच्या अलीकडे गेलो तर पाय जड वाटतात, अवघडतं, चालणं अवघडतं, पायाला उचलणं जरा तेवढं ईज नाही राहत जो आधी असतो सकाळच्या वेळेस किंवा दिवसामध्ये, तेव्हा समजायचं की पायावर सूज अॅक्युमुलेट होत जाते, जमा होत जाते आणि त्यामुळे जडपणा येतो। त्या जडपणाला कमी करण्यासाठी न्यूमॅटिक कंप्रेशन पंप आहे, जे आता आपण जर सुरुवात केली फॉर एक्झाम्पल तर सगळ्यात पहिले तुम्ही बघाल आता मी मशीन सुरू केलेली आहे आणि तिची सुरुवात झाल्यावर हे जे इथे या कपच्या आतमध्ये पेशंटचे किंवा इंडिव्हिज्युअलचे पाय असतात तर हा भाग पहिले फुगतो आहे। मशीनचा कप जेव्हा फुगतो तेव्हा ते प्रेशर त्यांच्या पावलांवर येत जातं। ते प्रेशर आपण वेरी करू शकतो, कमी, जास्त, मध्यम असे भरपूरसे त्याचे प्रेशरचे रेंज आहेत, ती आपण पेशंटच्या नुसार बदलू शकतो। आता हा कप जेव्हा फुगतो तेव्हा पायाला छान असं दाबल्यासारखं जाणवतं, प्रेशर येतं पावलावर अँकल पासून खाली तळपायाच्या बोटांपर्यंत। ओके, नेक्स्ट सेक्शन येतो सेकंड पार्ट। या कप अख्ख्या मांडीपर्यंत या कपला 4 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे, ते सेक्शन वाइज फुल होत जातं। आता तुम्ही बघाल पहिलं फुगलं, दुसरं फुगलं, आता तिसरं कंपार्टमेंट फुल होत आहे, म्हणजे अँकल पर्यंत बोटांपासून एक फुल झालं। सेकंड होतं की पायाला तर पोटरीच्या मांसपेशींना घट्टपणा आला होता, गुडघ्याच्या वरती आला तिसऱ्या कंपार्टमेंट मध्ये आणि चौथ्या कंपार्टमेंट मध्ये मांडीला आला। त्यांनी काय केलं, सूज जी आहे ती प्रेशरने हळूवार वरती वरती ढकलत नेली, तर जो जडपणा इथे साचला होता तो हळूवार कमी होत होत पुढपर्यंत आला। ओके, त्याने काय होणार, असे हे रिपीटेड सायकल्स जेव्हा येत जाणार मशीनचे, आता सेकंड सायकल मध्ये तुम्ही बघाल परत इथे भाग फुगतोय, हा भाग फुगल्यानंतर इथली सूज हळूवार अँकलच्या पलीकडे आतमध्ये वरती ढकलल्या जाते, म्हणजे इथली सूज कमी होते। जसं कोणी हाताने चेपून दिल्यावर किंवा असं जर सूज पायाची पुढे वरती वरती ढकलत गेलं तर जो हलकेपणा येणार तो या मशीनने येतो आणि ह्याचं प्रेशर आपल्या सोयीनुसार ऍडजस्ट केल्यामुळे ते दुखवणार नाही। त्याच्यामुळे अँकल पासनं गुडघ्यापर्यंत, गुडघ्यापासनं मांडीपर्यंत आणि मग ते वरती शरीरात ती सगळी सूज ऍसिम्युलेट होते, युरिन आउटपुट थ्रू ती बाहेर पडते शरीराच्या। त्यामुळे हे जे सिक्वेन्स असणं जे महत्त्वाचे आहे त्याचा इम्पॉर्टन्स असा आहे की आपल्याला ही मशीन Amazon वगैरेवर पण मिळते आणि लोक घरी पण घेतात। इट इज नॉट अ व्हेरी बिग थिंग फॉर दिस। आपल्याला प्रश्न हा इथे या साईड महत्त्वाची गोष्ट आहे की जो लक्ष द्यायचं आहे की सिक्वेन्स असला तरच ती सूज अगदी बोटांपासनं, अँकलपासनं, नीकडे, हिप्सकडे येणार। जर तो सिक्वेन्स नसला याच रीतीने तर आपल्याला ती सूज वर आणि खाली मध्ये डिस्टर्ब होईल, नीट सिक्वेन्स वाईज जाणार नाही, तिचा फ्लो नीट नाही राहणार, तर ती शरीरामध्ये एक्सेप्ट होऊन, अप्पर बॉडीमध्ये एक्सेप्ट होऊन युरिन आउटपुट थ्रू जी बाहेर जायची त्याला अवघडणार। आपल्याला हे प्रमोट करायचंय, जर बॉडीची सिस्टीम पाईपलाईन्स ते नीट नाही घेऊ शकत आहे तर आपण या मशीनने त्याला धक्का देत मदत करतोय पाईपलाईनला एक्सटर्नली विदाउट एनी मेडिकेशन्स।
त्यामुळे तुमच्या सिस्टीम मध्ये मेटाबॉलिझम मध्ये काही एक डिस्टर्बन्स न येता ह्याने इथपासनं बोटांपासनं जी सूज खाली वर येते, अँकल पासनं पोटरीपासनं नी कडे येते, पुढच्या मागच्या सगळ्या भागाकडनं दाब दिल्यामुळे जे ते अख्ख्या पायाची सूज वरती वरती शिफ्ट होते ती हळूवार वरतीच जायला हवी. जर मी हा सेक्शन पहिले ऑन केला आणि हा नाही नंतर केला तर इथली सूज इनफॅक्ट डिस्टल एंडला येईल, खाली येईल, पावलाकडे येईल, जे आपल्याला नको आहे. तिथे ऑलरेडी जडपणा जमा आहे, तो आपल्याला कमी करायचा आहे, हलका करायचा आहे, म्हणून पावलाची सूज वरती जायला हवी. दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणून हा सिक्वेन्शियल न्यूमॅटिक पंप असणं फार गरजेचं आहे. म्हणून जे अमेझॉनवर मिळतात काही असतात डायरेक्टली एक कफ लावायचा आणि त्यांनी पंपिंग करायचं. ते झाल्यानंतर लोक मांडीला लावतात, पण मग गुडघा सुटतो, पाऊल सुटतं आणि ते सिक्वेन्सनी नाही होत. एका ठिकाणी दाबलं दाबलं सोडलं मग पूर्ण ते उघडा आणि दुसरीकडे लावा. दिस इज नॉट राईट. त्याला आपला पर्पज सॉल्व्ह होतोय का, वरती ते सिस्टम सर्क्युलेशन मध्ये इन्क्लूड होतंय का, हे महत्वाचं आहे जाणून घेणं. त्यामुळे हा सिक्वेन्शियल असणं, एका पाठोपाठ एक असणं गरजेचं आहे. ओके, आय होप यू गॉट इट वेल. नेक्स्ट पाठीबद्दल येतोय. यामध्ये सुद्धा आपण बघूया की ह्या कफला 4 कंपार्टमेंट मध्ये डिवाइड केलेलं आहे. जसं पायाचं होतं त्याच संदर्भात आपण पाठीवर जी सूज असते आपल्याला जाणवत नाही, पण जडपणा किंवा दुखणं किंवा असं एक अनइझीनेस, डिस्कम्फर्ट हा असतो. तो आता पायावर आहे की पाठीवर आहे, कधी कधी ह्यामध्ये पण डिस्टिंग्विश करणं, फरक जाणून घेणं अवघड असतं. तर जी पायाची सूज आपण आणतोय हिप पर्यंत त्याला सुद्धा बॉडीमध्ये असिम्युलेट करायला, तर ते युरिन आउटपुट थ्रू इझिली निघणार, म्हणून आपण हे कफ यूज करतो. यासाठी आता तुम्ही बघणार फर्स्ट कफ जो आहे तो छान पफ्ड अप आहे. तो जेव्हा फुगतो तेव्हा पाठीला दाब दिल्यासारखं वाटतं, पण एवढा सेक्शन, हा सेक्शनवर दाब दिल्यानंतर आता सेकंड सेक्शन बघा तुम्ही पफ होत जातोय. म्हणजे खालनं दाब आला मग तो वरती आला. आता हे 2 सेक्शन फ्री आहेत, इथे पफ नाहीये, इथे प्रेशर नाहीये, पण खालचं प्रेशर पूर्ण रिलीज नाही झालंय, हलकं झालेलं आहे. मेन प्रेशर सेकंडला आहे. तर फर्स्ट बेस पासनं मध्ये आलं, तिथनं आता वरती येत जात आहे, या बाजूने सुद्धा आता इथे जाणार, म्हणजे ती सूज वरती वरती पोहोचवल्या जाते. सेम थिंग आता आपण हातासाठी बघूया. या सिस्टीम मध्ये सगळ्यात पहिले तुम्ही बघाल इथे फुल झालेला आहे. दिस इज द टर्मिनल एंड ऑफ हँड, म्हणजे हाताचा पंजा येणार तिथे रिस्ट पर्यंत शक्यतो. तर एवढा भाग मात्र या कफ मध्ये कव्हर होतो. तर सगळ्यात पहिले इथे दाब मिळतो आपल्याला. हा भाग जेव्हा दाबला जातो तर इथली सूज हळूवार, आर्थरायटिस असो किंवा हाताचं काही सर्जरी झाली असणार तेव्हा बोटांवर सूज असते, किंवा हात असे फोल्ड करण्यात, बोटं फोल्ड करण्यात, मनगट जवळ घेण्यात ज्याच्यात अडचण येते, त्या सगळ्या गोष्टींसाठी हे उपयोगाचं आहे. आता कुठलाच कॅन्सर आहे किंवा कुठला त्रास आहे आणि कुठली सर्जरी झाली आहे त्यावर नंतर काय आपल्याला जाणवतं, दुखापत किंवा अडचणी, त्यावर हे डिपेंड करतं. जर हाताच्या पंजाला किंवा बोटांच्या टोकांपासून जर दुखत असणार, सूज असणार, तर त्या सुजेला आपण याने कमी करू शकतो. ही सूज नंतर हळूवार आतल्या बाजूने हाताच्या फोर आर्म मध्ये इथे ढकलल्या जाऊ शकते, म्हणजे इथला जडपणा कमी होऊन तो इथे येणार. नेक्स्ट कप जर इथे फुल झाला तर ही सूज पूर्णपणे हा पफ रिकामा नाही होणार, कारण ती सूज परत नको जायला तिथे. ती इथनं फोरआर्म कडनं एल्बोलाच यायला हवी, म्हणून इथे थोडासा प्रेशर नक्की राहणार. विल सी इट दिस ना. आता बघा तुम्ही दुसरा पफ फुल होतोय, तो फुगत असताना सुद्धा इथे मात्र अजूनही प्रेशर आहे. दॅट शोज की इथे ती सूज परत नाही येणार. त्यानंतर इथली सूज इथे ढकलल्या गेली होती, आता हा पफ झाल्यामुळे आता ती खाली गेलेली असणार विथ द एक्सटर्नल प्रेशर. आता थर्ड पफ फुल होतोय. दॅट शोज की तिथे आर्मच्या किंवा एल्बोच्या वरचा भाग फुल होतोय, टाइट होतोय. तर ती सूज अजून आपल्या काखेकडे येणार. काखेमध्ये आपले भरपूर लिम्फ नोड्स असतात.
त्यामुळे इथे ती सूज छान एक्सेप्ट केल्या जाते काखेतनं लिम्फ नोड्स मधनं की पूर्ण बॉडीच्या सिस्टीम मध्ये येत जाणार। असं जर आपण बघितलं की ही सिस्टीम जी आहे बोटांपासून एल्बो पर्यंत, एल्बो पासून आर्म पर्यंत, काखेपर्यंत, आर्मपिट पर्यंत येते आणि ती नंतर जेव्हा मेटाबॉलिझम मध्ये इन्क्लूड होते तेव्हा ती युरिनच्या आउटपुट थ्रू बाहेर टाकता येते आपल्याला। आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही सूज टर्मिनल पासूनच यायला हवी जवळ, तर कुठे टर्मिनलची सूज वाढणार नाही आणि ती अशा सायकल्स नुसार, ह्या रिपीटेड सायकल असतात, एका नंतर एक, 2, 3 वेळा, 4 वेळा, आपण जितका वेळ गरज आहे तेवढ्या वेळेत ही तेवढ्या मिनिटांसाठी ही मशीन घेऊन याचे असे सायकल्स आपण घेऊ शकतो। जसं आपण पायासाठी बघितलं होतं सेम थिंग पाठीसाठी आणि सेम हातासाठी। म्हणजे हातासाठी ज्या लोकांना ब्रेस्ट कॅन्सर असतं त्यांची इथली सर्जरी झालेली असते तेव्हा तिथले लिम्फ नोड सुद्धा काही कमी करावे लागतात जे अफेक्टेड असू शकतात किंवा शक्यता असते अफेक्ट होण्याची, ते जर काढले असतात तर हातावर सूज येणं हे खूप कॉमन साइड इफेक्ट आहे त्याचा। सर्जरी नंतर इमिजिएटली सुद्धा किंवा काही काळानंतर 2 वर्ष, 10 वर्ष, 15-20 वर्षानंतर सुद्धा कधीतरी सूज फार वाढते, त्यासाठी आपण कंप्रेशन स्टॉकिंग्स, स्लीव्स, कंप्रेशन स्लीव्स असतात सूज वाढायला नको म्हणून, हे सगळं तर वापरतोच। पण तरी जर सूज आटोक्यात किंवा प्रमाणात नसेल येत किंवा ती कमी नसणार होत तर आपल्याला पुढे जाऊन काही ऍक्टिव्ह ट्रीटमेंट्स घ्याव्या लागतात, त्यातली ही एक आहे। त्यानंतर ह्या मशीन सोबत आपण जर एक्सरसाइज केल्या, स्ट्रेंथनिंग केलं मसल्सचं तर ते सुद्धा पंपिंगला मदत करणार। त्याची जर रेंज इम्प्रूव्ह केल्या, कुठे जर अडथळा असणार मूव्हमेंटसाठी तो अडथळा मोकळा केला आणि ती मूव्हमेंट रिगेन केली तरी पण आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो। तर अशा सगळ्या वेगवेगळ्या सर्जरीज नुसार जर पायाची सर्जरी झाली असणार तर पायावर सूज येणं स्वाभाविक आहे, कारण तिथे एक दुखापत झाली आहे जिला आपण ट्रीट केलंय, पण बाकी सिस्टीम्सनी आणि बॉडीनी त्या दुखापत आणि त्या ट्रीटमेंटला ऍडजस्ट करून आपली बाकीची कामं सुरळीत ठेवावी। याला जो वेळ लागतो, जो अवधी लागतो, त्यामध्ये लिम्फॅटिक सिस्टीम ऍडजस्ट करायला मदत करते आणि म्हणून बॉडीच्या सगळ्या सिस्टीमचे फंक्शन्स लवकरात लवकर कोऑर्डिनेट होतात एकमेकांसोबत आणि ती नॉर्मल रुटीन फंक्शनिंगवर यायला सुरुवात होते। ठीक आहे, थँक्यू।